मित्रांनो, कोल्हापूरचा पिंट्या या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहे व्हिडिओ एक नवीन करणार आहे. तो म्हणजे शेतामध्ये भात कापणीचं मशीन कोणत्या पद्धतीनं असते आणि कसल्या पद्धतीचं असते ते आपण आज बघणार आहे. तर ह्या साईडला पूर्ण शेती आणि ह्या साईडला भात कापणीचं मशीन गेलेलं आहे. तर तिथं असं बघू शकता की भात कापणीचं मशीन आहे. तर आपण जाऊया मशीन कशा पद्धतीचं मशीन असते ते बघूया पहिल्यांदाच, कारण मी कधीही बघितलेलं नाही भात कापणीचं मशीन. तर घालता शुद्ध करतो, तेव्हा घालता शुद्ध करतो. ह्याच्यात वाटतं का जे मशीन आणलेलं आहे, जे भात मळणी मशीन आणलेलं आहे, भात कापणी मशीन, हे मशीन मित्रांनो एका ट्रॅक्टरमधून आणावं लागतं आणि ते लांबून कुठं पण असून दे तिथून आणून ते शेतामध्ये व्यवस्थित आणून उतरावं लागते. कारण त्याला जी चाकं असतात ती रबरापासून तयार झालेली असतात. तर मित्रांनो, ते ट्रॅक्टर तुम्हाला दाखवतो. ह्या ट्रॅक्टरमधून ते मळणी मशीन आणलेलं आहे आता सध्या तरी, आणि ते पाठीमागं जो सांगाडा केलेला आहे ट्रॅक्टर ठेवण्यासाठी ते तुम्हाला पाठीमागच्या कॅमेऱ्यातून दाखवतात बघा. मित्रांनो, अशा पद्धतीनं हे बघू शकता, ह्या ट्रॅक्टरला हे सांगाडा जोडलेला आहे आणि पाठीमागच्या जे हौदा आहे त्याच्यामधून ते मळणी मशीन आणलेलं आहे. तुम्ही मळणी मशीन पण बघितलं आहे आणि ते केवढं मोठं आहे बघितलं आजचीला. तर ह्यातून ते मळणी मशीन आणलेलं आहे बघू शकताय. आणि ह्या साईडला भात कापणी चालू आहे. ही सर्व शेती भात कापून झालेलं आहे इकडलं, मात्र तिकडलं त्या साईडला जे भात कापणी दिसते तिकडं आता भात कापणी चालू आहे. तर आता आपण ते भात मळणी मशीन बघितलेलं आहे आणि